सकाळी घरातील सर्व कामे आटपून शीतल थोड्या वेळ निवांत बसली होती. हळूच मोबाईल हातात घेत तिने ऑनलाईन शॉपिंगसाठी ॲप उघडले. शीतलचा भाव तिच्यापेक्षा लहान होता आणि लांब राहत होता. रक्षाबंधनाला त्याच्यासाठी खास भेटवस्तू द्यावी हा विचार मनात घेऊन ती वेगवेगळे आयटम्स बघू लागली. पाहता पाहता तिला एक जॅकेट खूपच आवडले. त्यामुळे ते तिने लगेच ऑर्डर करून ऑनलाईन पेमेंट करून थेट भावाच्या पत्त्यावर पाठवून दिले. तेवढ्यात तिचा नवरा जय ऑफिसवरून घरी आला आणि बेडवर बॅग ठेवून बाजूच्या खुर्चीवर बसला. शीतल त्याच्यासाठी पाणी आणायला गेली. तेवढ्यात जयला शीतलच्या मोबाईलवर त्या गिफ्ट ऑर्डरची नोटिफिकेशन दिसली. हे पाहून जयचा पारा चढला. तुझी हिंमत कशी झाली मला न विचारता तुझ्या भावाला गिफ्ट पाठवायची? 4 पैसे काय कमवायला लागलीस तर उधळायला सुरुवात केलीस? तो तिच्याशी खूप मोठ्या आवाजात बोलत होता. त्यामुळे शीतल थोडीशी घाबरली. पण शीतलने शांतपणे उत्तर दिलं, यात मोठ्याने ओरडण्यासारखे काय आहे? तो माझा सक्का आणि एकुलता एक भाऊ आहे. 2-3 दिवसांनी रक्षाबंधन आहे आणि ते गिफ्ट मी माझ्या पैशामधून ऑर्डर केलं आहे. लग्नाला एवढी वर्ष झाली आणि इच्छा असूनही मी त्याला काही देऊ शकले नाही. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी आता 4 पैसे कमवत आहे म्हणून मी माझ्या भावाला त्याच्या आवडीचे गिफ्ट घेतले आणि पाठवून दिले. मी त्याला त्याच्या आवडीचे जॅकेटच तर घेऊन दिले. मग त्यात इतके ओरडण्यासारखे काय आहे? 2 महिन्यापूर्वी मी तुमच्या बहिणीला तिला आवडलेली चप्पल, सँडल, घरात लागणाऱ्या वस्तू ऑनलाईन खरेदी करून दिल्या. तेव्हा मात्र तुम्ही काहीच बोलला नव्हता. तेव्हा का म्हणाला नाही की मला विचारल्याशिवाय माझ्या बहिणीला एवढ्या वस्तू का पाठवून दिलीस? मग आता मी माझ्या भावाला एखादे गिफ्ट घेऊन दिल्यावर तुमच्या नाकाला मिरच्या का झोंबायला लागल्या? शीतल थोडी घाबरतच नवऱ्याशी बोलत होती. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात जयने रागाच्या भरात शीतलला कानाखाली मारली आणि म्हणाला, 4 पैसे काय कमवायला लागलीस तर स्वतःची लायकी विसरलीस वाटतं. जयने शीतलला एवढ्या जोरात मारले होते की तिच्या हातातला पाण्याचा ग्लास निसटून फरशीवर पडला. तिला जराही अंदाज नव्हता की जय तिच्यावर एवढ्या गोष्टीवरून मारेल. तिला मारलेल्या कानाखालीचा आवाज खोलीमध्ये बसलेल्या सासू सासऱ्यांना ऐकायला गेला. पण त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. उलट तिच्या सासूला तर मनातून खूप आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की त्यांच्या मुलाने सुनेवर हात उचलून चांगले काम केले आहे. शीतलची सासू निर्मलाताईंनी मुलाच्या खोलीत जाऊन परिस्थिती पाहिली आणि उलट सुनालाच दोष दिला. त्या म्हणाल्या, काय रे पांडुरंगा, लग्न होऊन आली तरी अजून माहेरचे ओझे आहे हिच्या डोक्यावर. अगं बाई, असे नवऱ्याला न विचारता कोणावरही पैसे उधळले तर त्याचे फळ हे असेच मिळणार आहे. शीतल म्हणाली, सासूबाई, मी कोणावरही पैसे खर्च केले नाहीत. माझ्या भावासाठी खर्च केले आहेत. सासू म्हणाली, पाहिलेस का जय, तुझी बायको मला कशी उलट बोलत आहे? जय म्हणाला, अगं आई, आता ती कमवत आहे ना, मग तिची जीभ चुरूचुरू चालणारच. यावर शीतल काहीही न बोलता किचन घरात निघून गेली. खरे तर आज कारण नसताना नवऱ्याने शीतलवर हात उचलला होता. रडत रडत बिचारी घरातली सगळी कामे करत होती. पण ही काही पहिली वेळ नव्हती. शीतल गेल्या 7 वर्षापासून मानसिक आणि शारीरिक अत्याचार सहन करत होती. तिच्या घरी तिचा नवरा, सासू सासरे आणि 5 वर्षाचा मुलगा अर्णव आणि 3 वर्षाची मुलगी स्वरा राहत होती. तिला एक नणंद होती. तिचे लग्न झाले होते आणि तिचे सासर या शहरात होते. त्यामुळे अधूनमधून तिचे येणे जाणे होत होते. सासू सासरे, नवरा आणि नणंद प्रत्येकाच्या अहंकारी वागण्याने तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. जय त्याच्या आईला खूपच मानत होता. त्यामुळे आई सांगेल तेच खरं असे त्याचे वागणे होते. तो आईचा श्रवण बाळ होता
आणि त्याचाच फायदा त्याची आई उचलत होती. जयच्या आईला म्हणजे निर्मलाताईंना शीतल अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे घरात दिवसभर जे काही घडत होते त्याबद्दल निर्मलाताई मुलाला सर्व काही वाढवून सांगायच्या आणि मग आईच्या सांगण्यावरून जय बायकोकडे बघायचा. कितीतरी वेळा त्याने आईच्या सांगण्यावरून शीतलवर हात उचलला होता. बाहेरच्या जगात तिचं कुटुंब सुखी वाटत होतं, पण आतून ती मोडकळीला आलेली होती. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना, तिच्या माहेरी सगळ्यांना असेच वाटत होते की शीतलला कुठल्याही गोष्टीचा सासरवास नाही. तिच्यावर कसलीच बंधने नाहीत. सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करतात, पण खरी परिस्थिती काही वेगळीच होती. लग्न झाल्यापासून हसणे काय असते, आनंद म्हणजे काय असतो याचा जणू तिला विसर पडला होता. एवढेच नाही तर ती स्वतःला सुद्धा विसरली होती. तिचं आयुष्य एका रोबोटसारखं झालं होतं. काम करणं, सगळ्यांचे हट्ट पुरवणं आणि रोज नवऱ्याच्या मनाच्या बदल्यात त्याच्याशी जुळून घेणं. तिला प्रत्येक क्षणाला या गोष्टीची भीती वाटत असायची की काही चुकले तर नाही ना. एखादी गोष्ट नवऱ्याच्या मनाविरुद्ध झाली तर नवरा काय करेल याची भीती तिला सतत असायची. तिच्या लग्नाला आता काही दिवस झाले होते. दारात फळेवाला आला होता आणि फळे घेण्यासाठी शीतल घरातून बाहेर गेली. तिची सासू त्यावेळी हॉलमध्ये चहा पीत बसली होती. शेजारी राहणारा, तिला भावासारखा असणारा किशोर सुद्धा फळे घ्यायला आला होता. आज त्याच्या बहिणीची डिलिव्हरी झाली होती, म्हणून ती किशोरला म्हणाली, दादा तुमचे खूप अभिनंदन, तुम्ही मामा झालात म्हणून. आणि मी मावशी. तिने खूप आपुलकीने किशोरकडे त्याच्या बहिणीची चौकशी केली आणि सर्व व्यवस्थित पार पडले म्हणून देवाचे आभारही मानले. किशोर म्हणाला, ताई उद्या त्या दोघांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देणार आहेत. एवढे बोलून त्याने फळे घेतली आणि त्याच्या घरी गेला. त्यानंतर शीतल देखील फळे घेऊन तिच्या घरी आली. पण ती जशी घरात आली तशी तिच्या नवऱ्याने तिच्या एक कानाखाली वाजवली. तिला क्षणभर काही समजलेच नाही. तिच्या हातातून फळाची पिशवी जमिनीवर पडली. तिला समजलेच नाही की तिने अशी काय चूक केली की नवऱ्याने तिला मारले आणि का. शीतलने तिच्या गालावर हात ठेवला. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एखाद्या गुन्हेगारासारखी शीतल गप्प उभी होती. जय म्हणाला, घरातून बाहेर तू कोणाला विचारून गेली होतीस? तुला घराबाहेर जाऊन परपुरुषासोबत हसत खिदळत बोलायला आवडते का? लाज नाही का वाटत तुला असे करताना? हे बघ, ह्या घरात राहायचे असेल तर मर्यादित राहावे लागेल, नाहीतर मी माझ्या सगळ्या मर्यादा विसरून जाईन. जय शीतलला डोळे मोठे करून बोलत होता. आज शीतलच्या मनाला ठेस लागली होती. तिचा आत्मविश्वास गळून पडला होता. ही एक घटना तिच्या आयुष्यात घडली आणि ती तिचा सगळा आत्मविश्वास गमावून बसली होती. दुसऱ्याच दिवशी शीतल तिच्या माहेरी गेली. तिथे तिने तिच्या आईबाबांना घडलेल्या सगळ्या प्रकार सांगितला. पण तिचे आई बाबा देखील सासरच्या लोकांच्या बाजूनेच बोलले. ते म्हणाले, अगं पोरी, संसार म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच. अगं संसारात अशा छोट्या छोट्या गोष्टी वाद होतच असतात. शीतलची आई म्हणाली, खूप सहन करावं लागतं. माणसांची मने जिंकता आली पाहिजे बाळा, तेव्हा कुठे सुखाचा संसार होतो. त्यामुळे तू तुझ्या सासरची मंडळी आणि तुझा नवरा जसे बोलतील तसेच तू करत जा. त्यांच्या मनाविरुद्ध वागू नकोस, त्यांना उलट उत्तर देत जाऊ नकोस. आणि हे बघ, सासरी जरा काही कुरबुर झाली की उठसूट माहेरी येत जाऊ नकोस. अगं अजून तुझ्या धाकट्या बहिणीचे लग्न होणे बाकी आहे. तू जर अशी इथे माहेरी येऊन राहिलीस तर तिचे लग्न होणार नाही. आई असे बोलताना शीतल भरल्या डोळ्यांनी आईकडे पाहत होती. माहेरच्या लोकांनी तिला अजिबात सपोर्ट केला नाही. हे पाहून शीतल परत तिच्या सासरी गेली आणि जेव्हा सासरच्या लोकांना हे समजले की तिला तिचे आई बाबा अजिबात सपोर्ट करत नाहीत,
मग काय, त्यांची अजूनच हिंमत वाढली. शीतलला तिचे स्वतःचे असे कोणीच नव्हते. सासू नवरा सांगेल तशीच ती वागत होती, तरी पण तिचा नवरा तिच्यावर हात उचलत असायचा. अशीच काही वर्ष निघून गेली. शीतल 2 मुलांची आई झाली, पण घरात मात्र तिला काडीचीही किंमत नव्हती. ती फक्त घरात काम करणारी मोलकरीण होती. तिला बीपीचा त्रास सुरू झाला, पण गोळ्या आणायसाठी नवरा कुरबुर करायला लागला. 6 महिन्यापूर्वी शीतलने नवऱ्याची परवानगी घेऊन शिवणकाम सुरू केले, जेणेकरून त्यातून मिळणाऱ्या पैशातून ती तिच्यासाठी गोळ्या तरी आणू शकेल. तिला माहीत होतं की तिचा नवरा जय तिला बाहेर जाऊन काम करून देणार नाही, म्हणूनच तिने घरात राहूनच काम करायचे ठरवले. असे पण तिला ब्लाऊज कपडे लग्नाच्या आधीच शिवायला येत होते. तिने सुरुवात केली तेव्हापासून तिच्याजवळ 4 पैसे येऊ लागले. शीतल आता कमावलेल्या पैशातून तिच्या दवाखान्याचा खर्च भागवायला लागले. तिने डबे द्यायला सुरुवात केली, त्यामुळे तिचे असे हक्काचे पैसे खर्च करता येऊ लागले. आणि त्यात साठवलेल्या पैशातून शीतलने तिच्या भावासाठी जॅकेट खरेदी करून दिले. त्यामुळे जयने तिला खूप मारले. शीतलला कोणाचाच आधार नव्हता, त्यामुळे ती शांतपणे तिचे काम करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी निर्मलाताई जयला म्हणाल्या की, अरे, आपल्या घरात खूपच नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मला असे वाटते की आपण सर्वजण मिळून आपल्या कुलदैवतेच्या दर्शनाला गेले पाहिजे. जय ठीक आहे म्हणाला आणि जय आपल्या बायको, मुले आणि आईसह कुलदैवताच्या दर्शनाला गेला. सगळे मिळून देवाचे दर्शन घेत होते. गाभाऱ्यात पुजारी मंत्र उच्चारण करत होते. शीतलचा मुलगा अर्णव त्या पुजाऱ्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, या मंत्राचा अर्थ काय आहे? मग गुरुजींनी त्याला त्या मंत्राचा अर्थ समजावून सांगितला. ते म्हणाले, देव हा सगळ्या पशुपक्षी आणि मनुष्यात पण वास करत असतो. आपल्या सगळ्यांमध्ये देवाची शक्ती असते. अर्णवने गुरुजींना विचारले, माझ्यामध्ये, माझ्या आईमध्ये सुद्धा देवाची शक्ती आहे का? गुरुजी म्हणाले, हो बाळा, आपल्या सगळ्यांमध्ये देवाची शक्ती आणि तिचा वास असतो, पण त्याचा आपल्याला चांगला उपयोग करता आला पाहिजे. बाळा, तू तर खूप हुशार आहेस. गुरुजींना अर्णवच्या बोलण्याचा अर्थ जास्त समजला तर नाही, पण अर्णव त्याच्या आईला रोजच बाबांचा मार खाताना तिच्यावर अत्याचार होताना बघत आला होता, म्हणून त्याने मंदिरातल्या गुरुजींना हा प्रश्न विचारला होता. आणि त्याच प्रश्नामुळे आज मुलाच्या बोलण्याने शीतलचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागा व्हायला लागला होता. तिच्या मनात विचार आला की आयुष्यभर असा नवऱ्याचा मार तर खात नाही ना जगू शकत. आई वडिलांकडून काही अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. जर त्यांना माझी मदत करायची असती तर त्यांनी ती खूप अगोदर केली असती. आता मला स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी उभे राहावे लागेल. काही दिवसांनी शीतल मैत्रिणीसोबत मार्केटला गेली. तिला तिच्या शिवणकामासाठी काही सामान आणायचे होते. बाजारात तिला पाणीपुरीचा गाडा दिसला. मग तिची मैत्रीण शीतलला म्हणाली, शीतल, आपण पाणीपुरी खायची का? शीतल म्हणाली, नको, मला घरी जायला उशीर झाला तर विनाकारण तमाशा होईल. मैत्रीण म्हणाली, अगं, जास्त वेळ नाही लागणार, 5 मिनिटच लागतील. आपण कुठे रोज रोज बाहेर येतो? ते तर आज तुला तुझ्या शिवणकामाचे सामान घ्यायचं होतं म्हणून तू आली आहे. मैत्रिणीने खूप आग्रह केल्यानंतर शीतलने पाणीपुरी खाल्ली. पण मनात जी भीती होती तेच घडले. जयने शीतलला पाणीपुरी खाताना बघितले होते. शीतल सामान घेऊन घरी आली. घरी आल्यावर पाहिले तर तिचा नवरा तिची वाट बघत हॉलमध्ये बसला होता. घरात पाय ठेवताच त्याने तिला रागात विचारले, कोणाला विचारून बाहेर गेली होतीस? आणि बाहेर जाऊन लपून छपून खायला पण लागली आहेस का? उद्या न सांगता सिनेमा बघायला जाशील, बाहेर फिरायला किंवा हॉटेलमध्ये पार्टी करायला सुद्धा सुरुवात करशील. आमच्या इज्जतीची जरा काळजी राहिलेली नाही तुला.
हे बघ, या घरात राहायचे असेल तर लायकीत राहायचे, नाहीतर मला तुझी जागा दाखवायला जरा सुद्धा वेळ लागणार नाही. यावर शीतल त्याला म्हणाली की मी सासूबाईला विचारून गेले होते आणि मग मी माझ्या मैत्रिणीसोबत 20 रुपयाची पाणीपुरी खाल्ली, म्हणून एवढी कोणती मोठी चूक केली? तुम्ही तर रोज वडापाव खाऊन येता, बाहेर चहा पिऊन येता, चायनीज खाऊन येता, मंचुरियन खाऊन येता, शिवाय बाहेर सिगारेट ओढता, गुटखा खाता, पान खाता. तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या इज्जतीची जरा पण काळजी नसते. मित्रांच्या पार्टीत दारू पीत असताना घराची इज्जत आठवत नाही का तुम्हाला? सगळ्यांसमोर स्वतःच्या बायकोला मारताना तुमची इज्जत कुठे गेलेली असते? शीतलचे इतके बोलणे ऐकून पुन्हा तिच्या नवऱ्याने तिला मारायला हात उचलला, पण यावेळी शीतलने स्वतःचे रक्षण करण्यासाठी नवऱ्याचा हात पकडून खूप जोरात मुरगळला आणि म्हणाली, इथून पुढे जर मला मारण्यासाठी हात उचलला तर हात मोडून ठेवीन. एवढी वर्ष तुमचा अत्याचार सहन केला, मार खाल्ला, पण आता बास, खूप झाले. तुम्ही तर दिवसेंदिवस राक्षसपण चालला आहात. आता जर माझ्यावर हात उचलला तर मी त्याचे उत्तर त्याच भाषेत देईल, मागचा पुढचा काहीही विचार करणार नाही. असे बोलून लगेच शीतलने पोलीस स्टेशनला फोन लावला आणि नवऱ्याची आणि सासूची तक्रार केली. काही वेळातच पोलीस शीतलच्या घरी आले. पोलिसांना बघून दोघांची बोलती बंद झाली. पोलिसांच्या समोर जयने आणि त्याच्या आईने शीतलची पाय धरून माफी मागितली आणि तिला तक्रार मागे घ्यायला लावली. पोलीस गेल्यानंतर जयने शीतलच्या माहेरी फोन लावला आणि म्हणाला, तुम्ही इथे येऊन तुमच्या मुलीला घेऊन जा. हिने आमचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. कसले संस्कार दिले आहेत तुम्ही तुमच्या मुलीला? शीतलने नवऱ्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली, तुम्हाला माझ्या सासरी यायची काहीच गरज नाही. तुम्ही लोकांनी त्यावेळी माझी साथ दिली नव्हती, आधार दिला नव्हता. ज्यावेळी मला तुमच्या आधाराची, तुमच्या साथीची खूप गरज होती, तुम्ही लोक तुमची इज्जत, अब्रू सांभाळा आणि मला माझ्या परिस्थितीवर सोडा. आता मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करायला शिकले आहे. आता मला कोणाच्या सहकार्याची आणि दयेची गरज नाही. असे म्हणून तिने फोन कट केला. मग तिची सासू रागाने दात ओठ खात शीतलला म्हणाली, तू पोलिसांना बोलवून तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकायचे होते का? जर तुला तुझ्या नवऱ्याचा एवढाच त्रास होत असेल तर त्याला घटस्फोट का देत नाहीस? सासूचे बोलणे ऐकून शीतल म्हणाली, का देऊ मी नवऱ्याला घटस्फोट? लग्न करून हक्काने तुम्ही मला या घरात घेऊन आला आहात ना, मग माझा मान सन्मान जपणं हे तुमचं कर्तव्य आहे. माझ्या या दोन्ही मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी पण तुमचीच आहे. परत जर माझ्यावर हात उचलला किंवा तसा प्रयत्न जरी केला तर मी पोलिसांना फोन करून तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून शीतल तिच्या खोलीत निघून गेली. आज शीतलचा हरवलेला आत्मविश्वास परत आला होता. शीतलने उचललेल्या या पावलामुळे तिच्या सासरचे लोक पण आता तिला घाबरून राहायला लागले होते. तिची सासू तर बडबडण्यापलीकडे दुसरे काहीच करू शकत नव्हती. आता शीतल त्याच घरात तिच्या मुलांसोबत मान सन्मानाने आणि तिच्या मर्जीने जगत होती. हळूहळू घरातील वातावरण शांत होत गेले. सहन करत राहिला तर कायम सहनच करत राहावे लागेल. ज्या दिवशी चुकीच्या विरुद्ध आवाज उठवता आला तेव्हा समजा त्या दिवसापासून घरातला हिंसाचार, अत्याचार बंद झाला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.